हाय, वेलकम टू माय चॅनल. दिस इज माय फर्स्ट व्लॉग अँड माय फर्स्ट सोलो ट्रिप ॲज वेल. तर मी विचार केला की जर काही कामाची सुरुवात करायची तर का नाही माऊलींच्या दर्शनाने करूयात. तर मी जाते पुण्यावरून पंढरपूरला पहिल्यांदा एकटी माझ्या फेवरेट आणि मोस्ट फेवरेट विठू माऊलींना भेटायला. तर आय एम गोइंग टू शेअर एव्हरी डिटेल्स फ्रॉम स्टार्ट टू एंड. तर आता मी आहे कॅबमध्ये अँड आय एम गोइंग टू पुणे स्टेशन. तर आत्ता मी जस्ट आली आहे पुणे स्टेशनला पोहोचली आहे आणि माझी ट्रेन आहे रात्री 3:30 वाजताची. तर आत्ता मी वेट करते आणि रात्रीचे 2:30 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे स्टेशनवर. तर माझी ट्रेन आहे 3:30 वाजता. तर आत्ता मला अजून 1 तास वेट करायला लागेल. आणि ही जी ट्रेन आहे पुण्यावरून पंढरपूरला ही रेग्युलर ट्रेन नाही आहे. ही ट्रेन फक्त 3 दिवस असते, फ्रायडे, मंडे आणि ट्यूजडे. तर इफ यू आर प्लॅनिंग तर या 3 दिवसामध्येच तुम्हाला प्लॅन करायला लागेल. मी ट्रेनमधून उतरलेली आहे आणि हे आहे पंढरपूर स्टेशन. खूप सुंदर आहे आणि खूप सारे ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तर आत्ता मी जस्ट पोहोचली आहे पंढरपूरला. ऑटोमध्ये बसली आहे. हे दादा मला घेऊन जात आहेत प्लेसेस दाखवण्यासाठी, स्टे करण्यासाठी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गजानन महाराजाच्या भक्त निवासमध्ये सिंगल लोकांना रूम भेटणारच नाही आहे. जर तुम्ही दोघे असताल तर भेटेल, फॅमिली असेल तर भेटेल, बट सिंगल लोकांकडे काही ऑप्शन नाही आहेत. तर आता ते मला दाखवतील थोडेसे प्लेसेस. 100 रुपीज घेत आहेत ते मला. 4-5 प्लेसेस दाखवतील मला जिथे आवडेल तिथपर्यंत. तर आता बघूया पुढे. तर ही आहे रूम, इग्नोर द मेस. आणि इथे एक बेड आहे, वॉशरूम आहे अटॅच्ड आणि इथे गीझर पण आहे. 24/7 गरम पाणी असेल. तर त्यांनी याच्यासाठी 750 रुपीज घेतलेत. तर आय थिंक हे वर्थ इट आहेत या रूमसाठी. तर आत्ता वाजलेले आहेत 11:30. मी सकाळीच आले होते पंढरपूरमध्ये आणि तेच दादांनी मला रूम वगैरे पण दाखवली. आणि आता तेच मला पूर्ण साईट सीइंग दाखवणार आहेत. 8-9 टेम्पल आणि सगळं इथे जे पण काही आहे, महाप्रसाद वगैरे. तर आत्ता जातोय आम्ही कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. आत्ता मी आलेली आहे कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. इथून मध्ये तर जाते बट काही आयडिया नाही आहे. सर लेट्स सी. तर इथून आहे एंट्रन्स मठामध्ये जायला. इथे खूप सारे देव आहेत. ऋषी, मुनी, नेते, संत सगळे इथे आहेत. माझी आई मला लास्ट टाईम बोलली होती की इथे पूर्ण 33 कोटी देव आहेत. तर आय थिंक आहेत सुद्धा. तर हा पूर्ण मठ पाहायला लागेल. ॲटलिस्ट तुम्हाला हाफ ॲन आवर लागेल. पूर्ण मठ खूप सुंदर आहे. सरस्वती देवी, कालिया नाग, राम, लक्ष्मण, सीता, पूर्ण मीराबाई विष ग्रहण करताना, गरुड देव, त्याच्यामधून तुम्हाला जायचं आहे. आणि मध्ये पण खूप सुंदर आहेत. तर असं खूप जास्त सुंदर हा मठ आहे. मला खूप आवडला आहे. मी आधी आले होते लास्ट टाईम माझ्या मम्मी पप्पासोबत आणि आत्ता मी परत विजिट केला आहे. इथे हे महादेवाचं आहे जे शंखूमध्ये काढलेलं आहे. हे पण सुंदर आहे. आणि हे आहेत कैकाडी महाराज, यांचंच आहे तो मठ. तर मी आली आत्ता इस्कॉन टेम्पलमध्ये आणि एकदम सुंदर मंदिर आहे. चंद्रभागेच्या काठावर आहे आणि इथे म्युझिक सुरू आहे मागे. खूप छान वाटत आहे, खूप प्युअर वाटत आहे. आणि मी इथे जेव्हा आले होते तेव्हा ते महाप्रसाद वाटत होते. मी आल्याच महाप्रसाद सुरू झाला होता. तर आय थिंक आय एम व्हेरी लकी. तर इथे त्यांनी खिचडी, स्वीट आणि पापड ठेवलेलं आहे. मंदिर पण खूप छान आहे आणि सगळंच एकदम होली आणि प्युअर वाटत आहे. एकदम देवाच्या घरी आल्यासारखे वाईब्स येत आहेत. आणि इथे अजून एक मंदिर आहे. इथून पाण्यामधून जायला लागेल. समोरच अटॅच्ड आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तर इथून रस्ता आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. जास्त पाणी नाही आहे तर इझी आहे जाणं आणि छान मंदिर आहे. मला खूप आवडलं आहे. ऑफकोर्स विठू माऊलीचं आहे तर मला आवडणारच आहे. खूप सुंदर आहे. सध्या बंद होतं तर दर्शन नाही घेता आले मंदिरामध्ये जाऊन. गेट बंद आहे. तर नक्की नेक्स्ट टाईम आल्यास दर्शन करेल. इथे इस्कॉन टेम्पलमध्ये गोशाला पण आहे. इथे येऊन तुम्ही डोनेशन करू शकता यांना चारा पाणीसाठी. आणि छान आहे, खूप मोठी गोशाला आहे आणि
खूप मस्त वाटत आहे इथे पण येऊन. तुम्ही इथे येऊन डोनेशन करू शकता, त्यांना चारा खाऊ घालू शकता. मी जेव्हा आले होते तेव्हा मंदिर बंद होतं आणि अर्ध्या तासांनी त्यांनी पडदा ओपन केला आणि इथे आल्या आल्या त्यांनी आरती सुरू केली होती. तर मी थांबले होते आरतीसाठी. खूप मस्त मूर्ती आहे कृष्णाची आणि राधाची, आणि आरती सुरू होती. आरती पण खूप मस्त झाली. आल्या आल्या मला दोन्ही पण गोष्टी भेटल्या, प्रसाद आणि आरती. त्याच्यानंतर मी आले होते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. तर छोटंसं मंदिर आहे, तुम्ही विजिट करू शकता. आता मी आली आहे गजानन महाराजांच्या भक्त निवासामध्ये. इथे सकाळी मला रूम करायची होती, बट ते सिंगल लोकांना अलाव नव्हते करत. तर हे आहे गजानन महाराजांचं मंदिर आणि इथला परिसर पण खूप सुंदर आहे. त्याच्यामुळेच मला इथे रूम करायची होती, बट अनफॉर्च्युनेटली नाही भेटली. इथे अजून एक मंदिर आहे श्रीरामांचं, तर या दोन्ही पण मंदिराचे दर्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर आली आहे मी तानपुरे महाराजांच्या मठामध्ये. हा पण मठ सुंदर आहे, याचा पण परिसर छान आहे. आणि मध्ये तानपुरे महाराजांची समाधी आहे, त्याच्यासोबत विठू माऊली आणि रुक्मिणी माता पण आहेत आणि अजून पण खूप सारे देव आहेत. हे आहेत तानपुरे महाराज, यांची समाधी इथे आहे आणि हा मठ यांचा आहे. तर तुम्हाला इथे आय थिंक राहण्यासाठी पण रूम्स अवेलेबल आहेत. मी आले आत्ता सध्या तुळशी वृंदावनमध्ये. इथे पूर्ण संतांच्या मूर्ती बनवून ठेवलेल्या आहेत आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. आय थिंक 7-8 प्रकारच्या वेगवेगळ्या तुळशी इथे लावलेल्या आहेत आणि पूर्ण हे जे संतांच्या मूर्ती आहेत त्या तुळशीच्या अवतीभोवतीच आहेत. इथे येण्याचं माझं मेन रिझन आहे ही मूर्ती. मी खूपदा रील्समध्ये बघितलेली आहे, पण मला रिअलमध्ये बघायची होती. 25 फूटची मूर्ती आहे विठू माऊलींची आणि खूप सुंदर आहे. तुळशी वृंदावननंतर मी आले होते विष्णुपद मंदिर पाहायला, पण इथे आल्यास मला कळलं की इथे खूप सारं पाणी आहे, तर हे मंदिर पाहणं नाही होणार. या मंदिराची स्पेशालिटी आहे की इथे विष्णूंच्या पायांचे ठसे आहेत, म्हणजेच विठू माऊलीचे आणि म्हणजेच कृष्णाच्या पायाचे ठसा आहे. तर इथे विष्णुपदमध्ये त्या काकूंनी खूप फोर्स केला की रस प्या म्हणून. मी त्यांना बोलले की मी आत्तापर्यंत नाही ट्राय केलेला, बट त्या बोलल्या की करा आणि फक्त 10 रुपयांना त्या लिटरली उसाचा रस देतात, ते पण ग्लास भरून. आय डोंट नो त्यांना कसं परवडतं आहे. त्याच्यानंतर मी आले होते जनाबाईंच्या मंदिरामध्ये. खूप छोटंसं मंदिर आहे, वाकून जायला लागतं, पायऱ्या आहेत आणि इथे विठ्ठल आणि जनाबाईंची मूर्ती आहे आणि विठ्ठलाच्या अंगावर ती गोधडी आहे जी जनाबाईंनी दिली होती त्यांना पांघरायला. खूप मस्त छोटंसं मंदिर आहे, छान आहे, विजिट करू शकता तुम्ही नक्की. गुड मॉर्निंग, दिस इज डे 2 इन पंढरपूर आणि मी जाते आता माऊलींचे दर्शन करायला. इथे एक लाईन आहे, बट माझ्याकडे पास आहे. ही जी वर रांग दिसते ती कॉमन दर्शनाची रांग आहे. इथे ॲटलिस्ट 2 ते 3 तास लागतील कमीत कमी. आत्ता जस्ट दर्शन झालं आहे माझं आणि खूप छान दर्शन झालं आहे. ऑलमोस्ट मला 20 मिनिट लागले आहेत. आय थिंक माझ्याकडे पास होता म्हणून लवकर झालं. इथे आहे संत नामदेव पायरी आणि संत सोखामेळा पायरी. तर या शॉपमध्ये मी लास्ट टाईम पण आले होते. ही जी मूर्ती आहे विठ्ठलाची मला खूप जास्त आवडली होती आणि या शॉपमध्ये खूप सुंदर मूर्तीज आहेत विठ्ठलाच्या. मला रखुमाई घ्यायची होती कारण माझ्याकडे विठ्ठलाची मूर्ती आहे घरी, तर ही रखुमाईची मूर्ती मी घेतलेली आहे आणि या शॉपमध्ये खूप सुंदर मूर्त्या आहेत. आय थिंक हे बेस्ट शॉप आहे. मी आत्तापर्यंत जेवढे पण शॉप बघितले आहेत पंढरपूरमध्ये त्याच्यामध्ये हे शॉप मला खूप सुंदर आणि खूप बेस्ट वाटलं. यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि खूप साऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीज आहेत. या शॉपमधून मला बाहेर निघण्याची इच्छाच होत नव्हती, एवढं सुंदर आणि एवढ्या छान मूर्तीज आहेत. तर चंद्रभागा नदीच्याच काठेवर हे एक श्रीकृष्णांचं मंदिर आहे. मला बोटिंग करायची होती म्हणून मी चंद्रभागा नदीकडे जात होते आणि तिथे एक हे भैया होते जे खूप छान फोटोज काढून देत होते. विठ्ठल रुक्माईंची मूर्ती होती तिथे, बट मला बोटिंग करायची होती तर मी तिकडे गेलेले. भैयांनी मला 50 रुपये घेतले होते बोटिंगसाठी. आधी 100 रुपीज म्हणत होते ते मला, बट मी बोलले की मला चालेल, मला प्रायव्हेट बोट नको आहे. तर मी आय थिंक दुसरे पण लोक होते तर मी त्या बोटमध्ये बसले. 50 रुपीज घेतले त्यांनी मला पुंडलिकांचं दर्शन करायचं होतं, बट ते झालं नाही आहे. मागच्या वेळेस माझं झालेलं दर्शन तेव्हा एवढं पाणी नव्हतं नदीमध्ये. असं बोलतात की विठ्ठलाच्या आधी पुंडलिकाचं दर्शन करायला पाहिजे चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ करून, आणि ते झालेलं नाही आहे कारण खूप जास्त पाणी होतं. तर तिथे जाणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. नारायण
नारायण बाबाच्या नावान वाटीला जातो उदाहरण नाट्य मान पाची बोटानं उजा हाता धर्म पावला पांडुरंगा दान पावला. आता मी आली आहे चंद्रभागा नदीवरून आणि इथे लोकली खूप छान झुणका भाकरी भेटते, पिठलं भाकरी. तर मी लास्ट टाइम पण खाल्लं होतं आणि आत्ता पण मी तिथे जाणार आहे खायला. एकदम ऑथेंटिक, सिम्पल आणि खूप 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 स्वादिष्ट ही झुणका भाकरी आहे. लास्ट टाइम पण खाल्ली होती मी, आत्ता पण खाल्ली आणि मी काल पण खाल्ली होती. आणि ही फक्त 30 रुपयाला आहे. झुणका भाकरी, ठेचा आणि त्याच्यासोबत लोणचं. मी आत्ता रिटर्न आली आहे माझ्या रूमवर जिथे मी राहते आहे. तर मला वाटते की मी सगळ्या जागा एक्सप्लोअर केल्या ज्या मला खूप दिवसांपासून करायच्या होत्या. अँड आय हॅव व्हेरी 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 ब्युटिफुल मूर्ती ऑफ विठ्ठल ॲट माय होम. सो आय बॉट अ लिटल समथिंग फॉर हिम, अ कंपॅनियन विच आय एम नॉट गोना ओपन नाव. बट मी आता जाते आहे बस स्टेशनला. एकतर मी बसनी जाईल किंवा तिथे कॅब अवेलेबल असतील तर कॅबनी पुण्याला निघते. सो दिस इज मी ट्विंकल सायनिंग ऑफ अंटिल आय सी यू नेक्स्ट टाईम.